पंचांचा इशारा येतोय सामन्याला सुरुवात. आपले दोन ऑफिशियल अंपायर्स आपण पाहतोय, प्रदीप भोईर आणि सुरेंद्रजी घाटाल. किरण केणी याचा पहिला चेंडू आपण बघितला, लेग एसटी सोडून जाणारा चेंडू आहे. व्हाईट बॉलने इथे सुरुवात झालेली आहे. एक्स्ट्रा धाव, ही धाव फलकावरती आपण पाहतोय नोंदवली जात आहे. आपण पाहतोय जीवदानी 11 बॉलिंग्स या संघाने स्पर्धा आयोजित केलेली आहे. त्यांना पहिला मान मिळालाय स्पर्धा आयोजित करण्याचा. आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये खूप सुंदर ट्रॉफीज आपण पाहतोय. पहिला क्रमांक, दुसरा क्रमांक, तिसरा क्रमांक, चौथा क्रमांक, जे 4 ट्रॉफीज. नंतर आपण पाहतोय मॅन ऑफ द सिरीज साठी धानवी स्पोर्ट्स यांच्याकडनं एक बॅट, खूप सुंदर बॅट देखील आपल्याला इथे आलेली आहे. आकाश धानवी यांच्याकडनं आपल्याला ती स्पॉन्सर केली गेलेली आहे या स्पर्धेसाठी. अभिजित ठाकूर दिगोड्याचा बारक्या बॅटमन का मोठेवाला. या खेळाडूंनी रायगड जिल्ह्याचा नाव बघा रोशन केला. 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 इनामपुरीचा अंगत पाटील बॉलर हाय तो भारी. देवच्या मयूर वाघमारेवर सामन्याची जबाबदारी. थँक्यू डीजे. आणखीन एक वेगवान तेज तर्रार चेंडू त्या हाताला गेलाय. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू लेग बायचा इशारा येतोय. लेग बायच्या स्वरूपात एक धाव, ही धाव फलकावरती नोंदवली गेली. धाव फलक 2 या धावसंख्येवरती. पहिला चेंडू आपण बघितला वाईट, त्यानंतर विकेट आली, त्यानंतर लेग बायच्या स्वरूपात एक धाव. आपण पाहतोय की मातीची खेळपट्टी आहे आणि सध्या तरी आपण पाहतो की जास्तीत जास्त जे टीम्स आहेत कॉन्क्रीट पिच वरती प्रॅक्टिस सराव ते करत. यावेळेस बघा खूप चांगला स्ट्रोक सूर्यकुमार यादवच्या अंदाजामध्ये ते स्ट्रोक खेळलेला आहे ऋषिकेशाने. चौकार. नावड्याचा फेमस ऑलराऊंडर प्रशांत काणावकर. आंबिवलीचा फास्टर बॉलर करल घनसोलकर. नाव्याचा तो वैष्णव भोईर बॉलर नावाजलेला. प्रसन्न बॉलर दुंदऱ्याचा ऋषी. थँक्यू डीजे. चौकार आला. या चौकाराशी धावफलक 6 या धावसंख्येवरती. बॅकफुट वरती जाऊन फक्त चेंडूला दिशा दिली गेली. फक्त एक सिंगल धाव मिळेल, जास्त काय मिळणार नाहीये. चांगला कमबॅक पुन्हा एकदा किरण केनेच्या माध्यमातून होताना दिसतोय. चेंडू टाकून झालेत या षटकातील 4 धावा. धाव फलकावरती लागल्या त्या 7. वेगवान चेंडू तेज तर्रार. बघा उंच पुरा गोलंदाज आहे. उंचीचा वापर इथे नक्कीच होताना दिसतोय पानखंडा स्फोट पानखंडा या टीमला. ज्या प्रकारे किरण केने हा गोलंदाज पाहतोय, उंच पुराचा गोलंदाज आहे. दिप्पाट शरीरयष्टी आपण पाहतोय. किरण केने याची राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा करत असताना खूप चांगली बॉलिंग त्याने आतापर्यंत केलेली आहे. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये षटकाची समाप्ती झालेली आहे आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय 1 गडी बाद 7 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत.
धावसंख्या विजय सुमित सरावणे बॉलिंग मार्क वरती दुसरं षटक हाताळण्यासाठी ऋषिकेश आणि पाहतोय अजय घरत असे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सध्या तरी आपण पाहतोय की धावफलक कुठेतरी थांबलेला आहे. 7 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. फुलर लेनचा चेंडू आपण पाहतोय इथे हाताला गेलाय. पंच इथे पाहणी करतायत की चेंडू इथे पिच झालाय कुठे. चेंडूची पाहणी इथे केली जाते. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. व्हाईट बॉल आणि बघा पंचांच्या निर्णयाला इथे विरुद्ध रिव्ह्यू घेतलेला आहे. पंचांनी व्हाईट बॉल दिलाय मात्र बॉलरचं म्हणणे आहे की हा व्हाईट नाहीये. तर चला तिसऱ्या पंचांकडे जाऊया. पंचांचा निर्णय वाईट आहे. आपण पाहूया तिसरे पंच कुठला निर्णय देत आहेत. पाहणी केली एकदम क्लोज कॉल आहे. एक चांगला निर्णय एक चांगला डिसिजन हा पोहोचवला जाईल. अगदी क्लोज कॉल होता. जी व्हाईटची रेषा आहे त्याच्या अगदी जवळ हा पडलेला आहे. जर व्हाईटच्या रेषेची जर या साईड जर आला असता नक्कीच हा व्हाईट दिला गेला असता. अगदी क्लोज कॉल इथे नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. जी व्हाईटची रेषा आहे त्याच्या अगदी जवळ हा चेंडू पडलेला होता. तेच कारण की ते वाईट दिला गेला नाही. दोन धावा इथे नक्कीच आणि या दोन धावेची धावफलक पाहतो पण 9 या धावसंख्येवरती. नंतर आपण पाहतोय की पुन्हा एकदा एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते
या सिंगल धावणीशी धावफलक 10 या धावसंख्येवरती. अवलेस मात्र चांगला स्ट्रोक इथे कन्वर्ट केला, मात्र शतरक्षक आहे, झेल पकडला जाईल, फलंदाज ठरेल फेल. अजय घरत याची खेळी संपुष्टात. थँक्यू. या सीझन मध्ये आपण पाहतोय की वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनने काही नियमावली बदल केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण पाहतो एक रिव्ह्यू, प्रत्येक संघाला एक रिव्ह्यू दिला जातोय. जर तो रिव्ह्यू जर सक्सेसफुल झाला तर त्यांना पुन्हा एकदा रिव्ह्यू मिळेल, मात्र तो अनसक्सेस झाला तर त्यांना पुन्हा रिव्ह्यू हा मिळणार नाही. म्हणजे आपण पाहतोय पानखंडा स्पोर्ट पानखंडा संघाचा रिव्ह्यू हा रिटर्न झालेला आहे. अजित घरात शॉर्टम्पोलचा फटका, शॉर्टम्पोल सक्सेसफुल, चेंडू सीमारेषा पार होतोय. 6 धावन करता षटकार. माझ्या बच्च्याला करत होतं लय मिस, मला आठवलं पहिला किस. मग काय तिला झापक झुपक वाजत राहतंय काय. चला मॅच बॉल देखील इथे आलेला आहे. आपण पाहतोय प्रीत पाटील आणि रोहित ज्या प्रकारे कॅमेरा वर्क करतायत, खूप सुंदर कॅमेरा वर्क त्यांचं पाहायला मिळते. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. यावेळेस पाहतोय आपण चेंडूने उंची गाठलेली आहे, लांबी गाठलेली नाही आहे आणि चांगला झेल पकडलाय. अजित घरत याची खेळी संपुष्टात. फलंदाज बाद. उडू दे तो षटकार जाऊ दे फोल, दादू से शॉट म्हणतो. उडू दे तो षटकार जाऊ दे फोल, दादू से शॉट म्हणतो. थँक्यू डीजे. इथे विकेट मिळवला गेलाय. षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 8च्या सरासरीने 16 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. आणखीन 2 षटकाचा खेळ बाकी असेल. या 2 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा या धावफलकावरती लावाव्या लागतील. आपण पाहतो या सकाळच्या सत्रामध्ये जय अंबे स्पोर्ट्स डोंगरीपाडा या संघाने 2 सामने जिंकलेले आहेत. त्यानंतर न्यू स्टार वसई या संघाने 2 सामने जिंकलेले आहेत. त्यानंतर गावदी स्पोर्ट्स शिलोत्तर या संघाने 1 सामना जिंकलेला आहे. त्यानंतर पाहतोय पानखंडा स्पोर्ट पानखंडा ए आणि प्रो स्पोर्ट्स लाईनपाडा या 2 संघादरम्यान एक कडवी झुंज इथे आपल्याला पाहायला मिळते. अवलेच पाहतो आपण नो चेंडू इथे घोषित केलेल्या पंचांनी. नो बॉल म्हणजे पुढचा चेंडू हा फ्री हिट असेल. उघडे डोले पहा नीट, कारण पुढचा चेंडू आहे फ्री हिट आणि स्पर्धा तर सुपर हिट. कारण ज्या प्रकारे पण पाहतोय आयोजन नियोजन खूप सुंदर पाहायला मिळत आहे. वर्ष दुसरं आहे जीवदान 11 बॉलिंग या संघाचं आणि खूप सुंदर आयोजन नियोजन त्यांच्या माध्यमातून आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. आपण पाहतोय खेळाडूंसाठी खेळाडू कक्ष बनवलेले आहेत. त्यानंतर आपण पाहतोय की चालते फिरते सुलभ शौचालय देखील इथे त्यांनी ठेवलेले आहेत खेळाडूंसाठी.
आणि या मैदानाचा जर आपण विचार केला तर खूप सुंदर गोलाकार मैदान, ज्या प्रकारे आपली पृथ्वी गोल आहे त्याच प्रकारे हे मैदान देखील गोल पाहायला मिळत आहे. चौफेर फटकेबाजी करण्याची संधी प्रत्येक संघाला, प्रत्येक खेळाडूला या मैदानावरती मिळणार आहे. आपण बघितलं होतं की शिरोतर संघाचा ललित भवर ज्याने चौफेर फटकेबाजी करून 100 धावांचं टार्गेट सेट केलं होतं. यावेळेस बघा चेंडू ज्या प्रकारे येतोय त्या प्रकारे बॅट देखील फिरली जात आहे, मात्र बॅट आणि बॉल संपर्क होत नाहीये. कारण ज्या प्रकारे रोशन उंबरसाडे बॉलिंग करतोय खूप सुंदर. अवलेसचा पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न, ब्लाइंड शॉट इथे खेळले जात आहेत. बॅट तर फिरवली जात आहे मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाहीये. बघा डोले मिळून तुम्ही चांगले स्वप्न बघू शकता मात्र चांगले फटके मारू शकत नाहीत. रुपेश पागी आपण पाहतोय जो नव्याने आलेला बॅटर स्ट्राइक वरती आलेला आहे. रुपेश पागी लेफ्टी फलंदाज, मला भरपूर उशिराने तो इथे मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. 5व्या क्रमांकावरती त्याला पाठवलेला आहे. जर अगोदर जर आला असता तर कदाचित स्कोर बोर्ड वरती कदाचित जास्तीत जास्त धावा आपल्याला इथे पाहायला मिळू शकले असते. कारण लेफ्टी फलंदाजाला आपण पाहतोय जो वाऱ्याचा वेग थोडासा नक्कीच लाभदायक ठरू शकतो. राईटी लेफ्टी दोन्ही फलंदाजांना नक्कीच संधी आहे मोठ्या फटक्या खेळण्याची. जोरकस मारण्याचा प्रयत्न, अपील झालेली आहे मात्र अपील ही फेटाळून लावली गेली. लेग बायच्या स्वरूपात एक धाव, एका सिंगल धावेने धावफलक फक्त पुढे सरसवला जातोय तो म्हणजे 19 धावा, 19 रन्स. या षटकातील चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 5. शेवटचा आणि अंतिम चेंडू अद्याप बाकी आहे या षटकामध्ये. स्ट्राइक वरती ऋषिकेश शेलार. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, बॅट तर फिरवली जाते मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाहीये. ज्या प्रकारे वार करण्यासाठी तलवार फिरवली जाते, वार होत नाहीये, त्याच प्रकारे बॅट फिरवली जाते, चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाहीये. षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात त्या म्हणजे 19 धावा. चला थोडासा स्पीडअप करायचा आहे. शेवटचा आणि अंतिम षटकासाठी कुठला गोलंदाज इथे वापरला जाईल हे देखील पाहणं फार गरजेचं आहे. पाहतोय की ऑप्शन भरपूर आहेत पानखंडा स्पोर्ट पानखंडा ए संघाकडे. या कुठला गोलंदाज इथे वापरला जातोय. करण सरावणे याच्यावरती कामगिरी सोपवली जाते. आपण पाहतोय तुळशीराम सांबरे देखील होता मात्र करण याच्यावरती कामगिरी सोपवलेली आहे. बघूया करण सरावणे कशा प्रकारे इथे बॉलिंग करतोय. त्याच्यासमोर असेल रुपेश पागी. बॅटच्या टोइंडला पण चेंडू लागला दिसतोय. थोडासा धरून खेळण्याचा प्रयत्न होता, बॉलच्या रेषेमध्ये नव्हता, तेच कारण बॅट अँड बॉल कनेक्शन चांगल्या प्रकारे झालेलं नाहीये. एक सिंगल धाव, या सिंगल धावाने धावफलक जाऊन पोहोचते तो म्हणजे 20 या धावसंख्येवरती. चांगला स्ट्रोक आहे मात्र शतरक्षक थोडासा दूरवरती आहे. एक सिंगल धाव पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय. चेंडू फेकला जाईल तोपर्यंत 2 धावा या वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावण्याची धावफलक पुढे सरसावला जातोय तो म्हणजे 22 धावा, 22 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. पण चेंडू इथे सोडून दिलेला आहे आणि डायरेक्ट हिट देखील झालेला आहे. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद. बाई काय प्रकार.
मला धोका मिळाला बाई कधी नव्याने बॅट्समन आपण पाहतोय कुमार भगली बिग हिटर आपण पाहतोय प्रो स्पोर्ट्स लाईन पड्या टीमचा मात्र बिग हिट करता येत नाहीये पहिला चेंडू इथे निर्धाव केलून त्याने काढलेला आहे चेंडू टाकून झाले ते 4 अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे धावफलक पाहतोय आपण 22 धावा या स्पर्धेतील आपण पाहतोय की निच्चांक इथे गाठलेला आहे एक सिंगल धाव 23 धावा धावफलकावरती आपण पाहतोय की कालच्या दिवसामध्ये हायेस्ट आपण जर बघितलं तर 64 धावांचा होता 4 षटकामध्ये आणि आपण जर निच्चांक जर बघितला तर 33 धावांचा होता कालच्या दिवसामध्ये आणि तो इथे मोडीत काढलेला आहे तो म्हणजे प्रो स्पोर्ट्स लाईन पड्या टीमनं अवघ्या 23 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि 24 धावांचं एक माफकचं आव्हान इथे ठेवलं गेलंय 24 चेंडू आणि विजयासाठी 24 धावा इथे पूर्ण करायच्या आहेत चला क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या दोन सलामी वीर आपण पाहतोय रोशन आणि विकास भुजाड तर पहिल्या षटक हाताळण्यासाठी अजित घरत वेगवान गोलंदाज आहे आपण पाहतोय की लो स्कोरिंग मॅच आहे आणि लो स्कोरिंग सामने नेहमीच हे रोमांचकारक होत असतात पाहूया हा सामना देखील त्याच पद्धतीने आपल्याला पाहायला मिळू शकतो का
पहिलाच बॉल, झेलची संधी. झेलची संधी होती मात्र झेल पकडता आलेला नाहीये. पकडा कॅच, जिंका मॅच. सोडाल कॅच तर नक्कीच तुम्ही हाराल मॅच. आपण पाहतो की चेंडू कॅरी करू शकलेला नाहीये. अजय घरत होता त्या क्षेत्रामध्ये. आपण पाहतोय अजित घरत त्यांचे मोठे बंधू. नक्कीच हा झेल जर पकडला असता तर नक्कीच अडचणी वाढू शकल्या असत्या. एक माफकचं आव्हान आहे. पुन्हा एकदा आपण पाहतो इनफिल्ड जेवण करण्याचा प्रयत्न. चेंडू गॅप मध्ये खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय कुमार भगली. तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. चांगले क्षेत्ररक्षण झालं. फेकी देखील तेवढी सुरेख झाली. तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट झाल्या. धावफलक 2 ने 3 या धावसंख्येवरती. प्रत्येक चेंडूवरती सिंगल डबल धावा जरी आल्या तरी ते टार्गेट पर्यंत पोहोचू शकतायत पानखंडा स्फोट पानखंडा ए हा संघ. पुन्हा एकदा आपण पाहतो की चांगला स्ट्रोक. ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे त्या प्रकारे आपण पाहतोय बॉलिंग होत नाहीये. हात खोलण्याची संधी दिली आणि चौकार ठोकला. या 4 धावेनिशी धावफलक आपण पाहतोय पुढे सरसावला जातो म्हणजे 7 या धावसंख्येवरती. 7 रन्स ऑन दी बोर्ड. पाहूया हे जे टार्गेट आहे किती ओव्हर मध्ये चेस करतायत. लेगेस्टी सोडून जाणार आहे चेंडू. पंचांनी हा चेंडू इथे वाईट घोषित केलेला आहे. वाईट बॉल. एक्स्ट्रा रन धावफलकावरती. 8 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा झालेला आहे. बॅक टू बॅक दुसरा चेंडू इथे वाईड हाताळलाय. गोलंदाज अजित घरत याने. वेगवान गोलंदाज आहे. कुठेतरी वेगामध्ये भरकटताना दिसतोय अजित घरत. तर नक्कीच प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न जर केले तर नक्कीच काहीतरी होऊ शकतं. मात्र सध्या तरी एक्स्ट्रा धावा इथे खर्च केले जात आहेत. यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक. शॉट ऑन पोल. पॉवरफुल. सक्सेसफुल. 6 धावा. षटकार. ब्लॉक हॉल मध्ये हा चेंडू त्या हाताळलाय. मात्र एक सिंगल धाव मिळेल. या सिंगल धावेनिशी धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचले तो म्हणजे 16 या धावसंख्येवरती. या षटकातील चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 5. शेवटचा एक चेंडू तरी बाकी आहे. अवलेस आपण पाहतोय एक्स्ट्रा. मिस्टर एक्स्ट्रा आलेले आहेत. पंजा. कारण हा चेंडू आहे नो बॉल आणि आलेला चौकार. चला क्षेत्ररक्षकाने यायचं आहे. चला चेंडू मिळत नसेल तर क्षेत्ररक्षकाने यायचं आहे. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. चला मॅच बॉल देखील आलेला आहे. बघा मॅच बॉल देखील आलेला आहे. धावफलक 21 या धावसंख्येवरती. 21 धावा. आता फक्त विजयासाठी 3 धावांची गरज आहे. हा चेंडू तो या निर्धाव.
हॅलो हॅलो चेक हॅलो 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 चेक नो चेंडू इथे घोषित केला जातोय. दीपेन घरात आपण पाहतोय 23 धावा फलकामध्ये लागल्या जात आहेत. फक्त एका धावेची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. लो स्कोरिंग मॅच आपण पाहतोय आणि या सामन्यावरती पूर्णतः पकड ही मजबूत केलेली आहे पानखंडा ए या संघाने आणि अशा प्रकारे हा सामना इथे विन होतोय जिंकतोय तो म्हणजे पानखंडा ए हा संघ. यानंतर लगेच टॉस केला जाईल गावदेवी स्पोर्ट शिलोतर ए आणि पानखंडा ए.